पुणे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। पावसाअभावी पिके घेता येत नाहीत, फळबागा जळून जात आहेत, त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, पाण्याची टंचाई बघता टँकरची संख्या वाढवावी, रोजगार निर्मितीसाठी कामे उपलब्ध करून द्यावीत, विद्यार्थ्यांना मदत द्यावी यासह इतर मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केल्या आहेत। या मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस अनिल शिदोरे, जिल्हाध्यक्ष बाबा जाधवराव, अविनाश रहाणे, सुधीर पाटसकर, हेमंत बत्ते, प्रकाश डोरे, रीटा गुप्ता आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले। निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले। जिल्ह्यातील रब्बी व खरीप क्षेत्र नापेर राहिलेले आहे। लोकांना धान्य नाही, जनावरांना चारा नाही, पिण्यास पाणी नाही, मजुरांना काम उपलब्ध नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना चुकीच्या आणीबाणीमुळे जिल्ह्याला शासकीय मदत मिळत नाही। दुष्काळाची राजकारण करून दुष्काळी दौरे काढले जातात, तथापि कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही। यामुळे शेतकऱ्यांवर व सामान्य जनतेवर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध नसल्याने त्यांचे विद्युत संच गेले अनेक महिने बंद आहेत, त्यामुळे वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांची कर्जे माफ करावी, विद्यार्थ्यांना मदत द्यावी, पाणी पुरवठा योजना सुरू कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। ज्यांना ते दरवेळेला निवडून देतात त्यांना तरी या निवडून देऊ नये, तरच काहीतरी बदलायचं होऊ शकतं। सरकारला मग त्यांना वीजचं जे बिल भरायला लागतं ते त्यांना सांगितलंय ना, त्याचं माफ करा किंवा त्या शाळेच्या मुलांची फी माफ करा। बऱ्याचशा 10 दिवसात त्यांना 10 दिवसाची वेळ मागितली नाही, आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आज हा त्रास फक्त माझ्या भगिनी नाही, आम्ही या 2 महिने हा दौरा करतोय। सगळ्यात छोटेसे प्रश्न आहे, पाणी, हॉस्पिटल